कोण होऊ शकते? यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर होऊ शकते बा, कारण मी मदन मोहन जसं तसं काही काम केलं नाही. आम्ही तर शक्यतोवर भाजपच पाहतो. विकसनशील पक्ष आहे. आधी 5-10 वर्ष आधी यवतमाळ पाहिलं असतं तर तसं वाटलं असतं का जंगलात राहिले तर. सुरू आहे कामधंदे. आमदार सगळं पैदल झालं, मोदी चौपट धंदे झाले, चौपट. म्हणजे आता कसं वाटतं मोदीजी आहे, मोदीजीच्या नेतृत्वात म्हणजे सर्व एकदम मोदी राजे आले. यवतमाळ विधानसभेत हो यायला पाहिजे मोदी. यंदा काय परिस्थिती राहणार? यंदा काँग्रेसची परिस्थिती राहते. युती आहे, भाजप आहे, मांगुळकर का का असं आपल्याला का वाटतं की बाळासाहेब मांगुळकर? कारण जर काही सांगता नाही, त्यावर्षी नवीन नवीन उमेदवाराला चान्स भेटायला पाहिजे बा. इथे एक रेल्वे आलेली आहे 10 वर्षातून 31 किलोमीटर पर्यंत आलेली आहे. हो ते अजून कमीत कमी काय माझ्या अंदाजाने 20-25 वर्ष लागू शकतो. तुम्हाला दिलंय बरोबर आहे. ते जेव्हा तिथं वर्ग सांगत तेव्हा आम्हाला काही मिळणार तिकडं. मग यवतमाळचे मुद्दे आणि विधानसभा निवडणुका याच्यावर आपण बोलूया. काही लोक आहेत. काय नाव भाऊ आपलं? सुनील भाऊराव विखे. अच्छा, यवतमाळचेच यवतमाळ proper. काय काम धंदा वगैरे काय करतो? उसाची रसवंती असते अच्छा, इथंच राहते का वर्षभर? वर्षभर. आता तर ऑफ सीझन आहे. ऑफ सीझन आहे सर, बरोबर आहे ना, पाणी वगैरे येऊ राहिलं, हो, अच्छा त्याच्यामुळे आता बंद आहे सर. अच्छा. ऑफ सीझन मध्ये मग दुसरा काही ऑटो वगैरे काही? ऑटो वगैरे काहीच नाही हो. सध्या. परिस्थिती जरा हे आहे. 4-6 महिने झाले ते सीझन राहते, बस बस मग दुसरा प्रॉब्लेम राहतेच राहते. सीझन झाला का. महागाईमुळे बसून माणूस हेच राहते. महागाई तर आहेच. आहे बरोबर आहे. हो. मग आता आमचा एक प्रश्न असा होता का हो. यवतमाळचा आमदार कोण होणार बाबा, असा एक आपल्या मनात असेल बाबा यंदा हे आमदार होऊ शकते या पार्टीकडून? हो, कोण होऊ शकते? यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर होऊ शकते बा, कारण मी मदन मोहन जसं तसं काही काम केलं नाही. अच्छा, बाळासाहेब मांगुळच का? हा, बाळासाहेब मांगुळकर होऊ शकते. का याच्या मागे काय बा, आपल्याला काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल सगळ्या सर्वानुभूत म्हणजे सर्व धर्म समभाव अशी भावना आहे अच्छा, त्यांच्यामध्ये. म्हणजे स्थानिक मुद्दे काही आहे त्याच्याबद्दल काय बोलणार आपण? रोड नाही बरोबर, पाणी पुरवठा नाही. मागे पाणी पुरवठ्याची जे हे पूर्ण खाऊन टाकली, अमृत जलवाहिनी म्हणून ते खाऊन टाकली मदन भाऊनी. काय हो. केलं? काहीच नाही केलं. हा. काय नाव आहे भाऊ आपलं? नरेंद्र कैलास. काय वाटते येत्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी की महायुती? यवतमाळात कोण, काँग्रेस किंवा भाजप? काँग्रेस. अच्छा, का भाजप का नाही? हेच आता मुद्दा मांडला आहे. अच्छा, काय आपल्याला काय वाटते? काँग्रेस येऊ शकते असं आपल्याला वाटते, हा. तर याचे मागचे काही कारण असेल आपल्या मनात? हेच आता कारण हेच आहे काय सांगितलेलं. बरं, आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. बडगम वाजायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या पक्षाचा आमदार यवतमाळ विधानसभेचे भविष्यात प्रतिनिधित्व करणार? आम्ही तर शक्यतोवर भाजपच पाहतो. भाजपकडे. कारण ते विकसनशील पक्ष आहे. बाकी मुद्द्यात इन्व्हॉल्व नाही आहे. बाकी जे आधी 5-10 वर्ष आधी यवतमाळ पाहिलं असतं तर तसं वाटलं असतं का जंगलात राहिले तर. पण आज विकास यवतमाळ म्हणजे ऑलमोस्ट रोड आणखी कामं पेंडिंग आहे, आणखी भरपूर कामं होणार आहे. यवतमाळ शहरात मुख्य रस्ते जे आहेत ते बनवलेले दिसतात, सिमेंट रस्ते आहेत आणि मुख्य रस्त्यांची कामे, पण आतील भागातील रस्त्यांविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. थोडीफार नाराजी राहतेच लोकांमध्ये, पण कामं आता चालू आहे सगळे इकडं. ऑलमोस्ट अंदरचे पण कामं चालू आहे, बाहेरचे काम चालू आहे, आणखी उद्घाटन भरपूर झालेले आहे. तर ते पण मार्गी लागेल. यवतमाळ विधानसभेत पुन्हा भाजपला कौल मिळणार असं आपल्याला हो, पुन्हा भाजप. यवतमाळचीच. काय नाव आहे? निखिल बोंद्रे. माझं गाव विठ्ठल ग्रामीण. विठ्ठलवाडी ग्रामीण मध्ये येतात. हम्म. पण यवतमाळ विधानसभेचं मागील निवडणुकीत जे आश्वासन दिले गेले होते ते आता पूर्ण झाले का असं आपल्याला वाटते का? 80%. 80%. 20% कोणते? 20% आता होईल जे चालू आहे ते. येत्या विधानसभेत जनतेचा काय कौल राहणार असं आपल्याला वाटतं? भाजपच. याच्या मागे कारण काय? सध्या विकासाचे कामं चालू आहे ग्रामीण भागात आमच्या. केंद्रामध्ये सत्ता त्यांची आहे, राज्यामध्ये सत्ता यांचीच यायला पाहिजे, भाजपची. नाही तर दुसरा पक्ष आला तर त्याला केंद्रातले फंड मिळणार नाही. आपण यवतमाळचे दिगोरी यवतमाळ विधानसभा जिथे यंदा यवतमाळ विधानसभेत जनतेचा कौल कुणा? मी काय म्हणतो या राजकारण मी काही बोलू शकत नाही. आता कसं जनताचं कॉल आहे, मी पोलीस पाटील आहे गावाचा, त्या विषयावर मी काही बोलू शकत नाही. आता जनता जनार्दन जे होईल एक मतदार म्हणून काय विचार करतात? तसं पाहिलं तर आमचं कॉल तर बीजेपी साठीच आहे, पण ते कसं जनता जनार्दन जे होईल बोलल ते त्याच्यावर आम्ही समाधान आहे.
त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलू शकत नाही. सुरू आहे कामधंदे? आमदार नाही सगळं पैदल झालं मोदी सरकार जावं. चौपट धंदे झाले चौपट. किती वर्षापासून चालू झाले 24 वर्ष 24 याच ठिकाणी? याच ठिकाणी. मग आता ते अर्धी तिकीट झाली तेव्हापासून हे लहान गाड्यावाल्याची प्रॉब्लेम आहे आणि धंद्यावाल्याची प्रॉब्लेम आहे. पण ते तर चहावाले आहेत, त्यांनी तर खूप आश्वासने दिली होती त्यावेळी. असं नसते ना ते सगळं काही तसं नसते दादा ते. आता विधानसभा लागणार आहे, पाहू ना मग कोणत्या कोण- उमेदवार होऊ शकते असं आपल्याला वाटतं? कुणाला कौल मिळणार? बीजेपीचं होऊ शकते मग. यवतमाळ विधानसभेत पण इथं हो इथे बीजेपीची सीट आहे. आता सध्या आहे हो आणि येत्या निवडणुकीत हो बीजेपीची होऊ शकते. जनता पुन्हा रिपीट करू शकतो रिपीट का का असं आपल्याला वाटतं? असं वाटते म्हणजे काय आता त्याचं हे आहे ना मोदीजीचं. प्रॉपर यवतमाळ यवतमाळ. काय व्यवसाय करता? माझा ऑटो चालत नाही. इथूनच हो. किती वर्षापासून आहे? बस आता 3 महिने झाले ऑटो पहिले आम्ही सिक्युरिटी मध्ये आहोत. अच्छा, सिक्युरिटीचे काम करता हो, आणि हो, ऑटो चालू हो, होता. हो. मग घरगाडा चालते त्याच्यावर? सिक्युरिटी मध्ये चालत नव्हतं पण आता ऑटो घेतल्यामुळे त्याच्यानं थोडं बरं आहे. म्हणजे डबल काम करायला लागते तेव्हा? सिक्युरिटी मध्ये किती मिळतात फक्त 6,500 रुपये पेमेंट. हो, बरोबर. याच्यावर काही ना काही मिळते म्हणजे दोन मधून थोडं बरोबर घर चालते. अच्छा. मग यवतमाळचे निवासी आहात आपण. हो. यवतमाळमध्ये असे कोणते मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर आपण यंदा विधानसभेत मत देणार? रस्त्याची व्यवस्था जिकडे गेलं तिकडे रस्ते नाही, पूर्ण खड्डे आहे. एखादा पॅसेंजर नेतो म्हटलं कुठं डिलिव्हरीची बाई असली तर बिलकुल तिथं डिलिव्हरी होण्याची वेळ आहे. मुख्य मार्गावर तर सिमेंट रस्ते बनलेले आहेत. आतमध्ये फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे फक्त रस्त्याचे मस्त. आतमध्ये कुठं आहे रस्ते कुठं आहे? निवासी भागात प्रॉब्लेम आहेच का? आहेच ना प्रॉब्लेम. कोणत्या भागात राहतात? मी विसावा कॉलनी मध्ये राहतो. विसावा कॉलनीमध्ये आतील रस्ते पक्के आहेच नाही का? आतमधले कोणते रस्ते? आतमधले आहे पण जे मेन रस्ता जाणारा आहे बेदारनी शाळेचा रोड आहे हो. तो पूर्ण म्हणजे छोटा म्हणजे त्याचं रुंदीकरण नाही झालं आहे. म्हणजे नगर परिषदेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचं म्हणणं आहे आतमधील भागात सिमेंट रस्ते केलेले आहेत. आतमध्ये म्हणजे फक्त काही ठराविक ठिकाणी आहे, बाकी ठिकाणी कुठे आहे? मग आता विधानसभेत कोणत्या आधारावर आपण मत देणार आहे? आपण म्हणजे आता जसं वरतं मोदीजी आहे तर मोदीजीच्या नेतृत्वात म्हणजे सर्वत्र मोदी राजे यायला पाहिजे. यवतमाळ विधानसभेत हो यायला पाहिजे मोदी. म्हणजे भाजपचे उमेदवार राहणार बिलकुल तर बिलकुल त्यांना बिलकुल मत देणार. बिलकुल. त्या नेरावर सर्व मार्गावर यवतमाळ विधानसभेत आहेत ना ते. मागे तर लोकसभेत आणि विधानसभेत चांगला प्रभाव होता तिवसा गावाचा. तिवसा, कामटवाडा, बोरी सर्कल मध्ये खूप भरभरून मतदान केलेलं होता. पण ते तफावत होती. दोन्ही पक्षाला मतदान गेले होते, काँग्रेसच्या उमेदवाराला, भाजपच्या उमेदवाराला. यंदा काय परिस्थिती राहणार तुझ्याला? यंदा काँग्रेसची परिस्थिती राहणार. यवतमाळ विधानसभेसाठी जर आता निवडणुका लागत आहेत तर कोणत्या पक्षाचा आमदार होऊ शकते? काँग्रेस पक्षाचा. म्हणजे भाजपचे जे आहेत ते का नाहीत? त्यांचे कामकाज व्यवस्थित नाही म्हणून. म्हणजे पूर्ण गावात जे खेड्यापाड्यातले जे रस्ते आहे, पाण्याचे विषय आहे, लाईट आहे, हा विषय म्हणजे होऊ नाही म्हणजे हे नाही उरायला. म्हणजे शहरात जे प्रॉब्लेम आहेत आतील भागातील रस्ते तेच गावाकडेच आहे का? हो पण गावासाठी तर योजना येतच राहतात. योजना येत राहत पण ते योजनेचं हे नाही होत ना, अंमलबजावणी नाही होत ना, त्याच्यामुळं. यंदा जे आमदार आहेत त्यांच्याकडून काही स्कीम आल्या असेल गावासाठी, योजनेसाठी फंडिंग केलेलं असेल, आमदार फंडातून काही निधी आला असेल, असा काही झाला का? नाही नाही काहीच नाही. सध्या काहीच नाही. कामं पूर्ण होत नाही. काय काम करता सध्या? आम्ही शिक्षण चालू आहे सध्या. शिक्षण सुरू आहे. शिक्षणासोबत काही कामधंदे वगैरे काही? नाही सध्या काही. कोणत्या वर्गात आहे? म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आता स्पर्धा परीक्षा तयारी चालू आहे. अच्छा, याच वर्षी झालं का? नाही 2-3 वर्ष झाली. अच्छा, काय शिक्षणामध्ये सुखरूप सुरू आहे सर्व? स्कीम वगैरेचा काही लाभ भेटते का शासकीय योजनांचा? नाही आता स्पर्धा परीक्षेमध्ये तर तसं काही नाही शासकीय योजनांचं. असं आपल्याला काय वाटतं यवतमाळ विधानसभेत असे कोणते मुद्दे आहेत जे जनतेसोबत जुळलेले आहेत? जनतेसोबत असे बरेचसे मुद्दे आहे सर. पाहतो म्हटलं आपण तर यवतमाळचा विकास असा म्हणजे सर्वांगीण विकास झालेलाच नाही यवतमाळचा. कॉलेजच्या बाबतीत असो की कोणत्याही क्षेत्रात असो यवतमाळचा सर्वांगीण विकास नाही आहे. रस्ते वगैरे सर्व काम चालू तर होऊन जाते सर, पण शेवटच होत नाही कामाचं. ते काम तसंच चालू राहतं. मागच्या निवडणुकीत ही रस्त्यांबद्दल, पाणी पुरवठ्याबद्दल खूप सारे मुद्दे होते, ते पूर्ण झाले आपल्याला असं वाटते का? नाही 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 सर, बिलकुल नाही सर. मुरा वगैरे आपण पाहतो म्हटलं तर पाऊस आला तर सर्व रोडवरच पाऊस राहते, पूर्ण यवतमाळ वगैरे पाण्यात राहते, तर वाटत तर नाही तसं झालेलं आहे. मग येत्या आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे,
येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार असू शकते यवतमाळ विधानसभेसाठी? कोण आमदार होणार? म्हणजे आमदार कोण येऊ शकते तसं तर काही सांगता येत नाही. येरावार साहेब आतापर्यंत आले तर एकदम जास्त लीडनं आलेलं नाही आहे. 1200, 1600, 1800 अशा लीडनं आलेले आहे. म्हणून काही सांगता येत नाही. यावर्षी चेंज पण होऊ शकते. म्हणजे उमेदवार आता आमदारकीसाठी उमेदवारांचे नाव निश्चित झाले नाही, पण एक आपण सांगू शकतो मांगुळकर महायुती आहे, भाजप आहे. मांगुळकर का मांगुळकर का असं आपल्याला का वाटतं की बाळासाहेब मांगुळकर? कारण जर मदनजी येरावार जर असणार समजा भाजपकडनं, तर समजा 2 वर्ष पाहतो म्हटलं आपण मागच्या 2 पंचवार्षिक, तर एकदा मला वाटतं 1200 आणि मागच्या वेळेस 1800 असं काहीतरी मतांनी त्यांना लीड आहे, जास्त नाही. म्हणून यावर्षी चेंज व्हायचे चान्सेस भरपूर आहे. आपल्याला काय वाटतं? धारवाड मतदारसंघात धारवाड मतदारसंघाचे आहे. संजय राठोडचे मतदारसंघ. हो, यवतमाळ विधानसभेसाठी काय म्हणाल आपण? काही सांगता नाही. त्यावर्षी नवीन उमेदवाराला चान्स भेटायला पाहिजे बा. बाळासाहेबही आहे, त्यानंतर प्रवीण देशमुखही आता सध्या रेसमध्ये आहे. हो आहे. प्रवीण देशमुख राळेगाव मध्ये बरंचसा चांगलं काम आहे त्यांचं, हो. त्यामुळे त्यांचाही चान्स होऊ शकते. यवतमाळ विधानसभेतून यवतमाळ त्यांनी अद्याप त्यांना- निवडणूक लढली आहे. लढली नाही, पहिल्यांदाच लढणार आहे. ते त्यांचा राखीव मतदारसंघ आहे ना, नाही तर ते आतापर्यंत 5 वेळा आमदार झाले असते. राखीव मतदारसंघ नाही बहुतेक. राळेगाव राळेगाव राखीव आहे त्यांचं त्यांचं. राखीव. म्हणून तिथून यवतमाळ आता यवतमाळ यावर्षी ट्राय चालू आहे त्याचा, मग भेटायला पाहिजे त्यांना काँग्रेसकडून. उमेदवारी. हो, काँग्रेसकडून जर असं झालं तर येऊ शकते. काही सांगता नाही, कारण मताधिक्याचं काही सांगता नाही ना, कमी जास्त आहे सगळं. त्यांचं नाराजी. पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे? पॉझिटिव्ह जिल्हा परिषद ते अध्यक्षही होते ते, तेव्हाही त्यांचं चांगलं काम केलं त्यांनी. मागील पंचवार्षिक मध्ये यवतमाळ शहरात किंवा मतदारसंघात कोणते असे मुद्दे आहेत ज्याच्यावर काम झालं नाही? आता असं मेन रस्तेच आहे ना. आता सिमेंट रस्ते बनवले आहे एवढे, आता एवढ्या पैसा खर्च करून सिमेंट रस्ते, पण जासाल तर तुम्हाला खड्डेच दिसतात प्रत्येक ठिकाणी. नवीन बनवलेल्या रस्त्याला खड्डे आहे. दत्त चौक पाहाल तर दत्त चौकात पूर्ण पाणी भरून राहते. आताच बनवलेला रस्ता. या पावसाळ्यात खूप तकलीफ झाली लोकांना. या पावसाळ्यात नाही, ते बनलाच नाही तो सिमेंट रस्ता चांगला. जर आता निवडणूक होणार आहे हा. तर याच्यावर अँटी इन्कम्बन्सी राहणार का? हो, तर निघेल. लोकांचं हे राहील ना, रोज तर राहील ना काही ना काही. पण ते जर सांगतात आता पुन्हा ते रिपीट होऊ शकतात, असं लोकांमध्ये चर्चा आहे. काही पार्टी पक्षाकडून तशी काय चर्चा आहे. प्रत्येकाचं मत आहे, मताचं हे आहे. बाकी काय काम करता? गाडी चालू इथूनच धारवाड धारवाड दररोज कोणती गाडी आहे? मॅक्झिम सीटर आहे धंदे पाणी वगैरे आहे? काहीच नाही. हाफ तिकीट झाली तेव्हापासून खल्लाच काम. हो का? हप्ते गाडीचे हप्ते येते आणि दररोज प्रवासी वगैरे बसतात आपल्या गाडीत, मग ते कंट्रोल होत नाही का इन्कम? नाही होत नाही ना. आता कसं हाफ तिकीट मुळे बसत नाही लोक. बरं बरं, हे तर आपला व्यक्तिगत विषय झाला. व्यवसाय करता आपण. यवतमाळमध्ये असे कोणते मुद्दे आहे ज्याच्या आधारावर आपण यंदा विधानसभेत वोट करणार आहात? खूप काही मुद्दे आहेत. हो, आपल्या मताप्रमाणे कोणकोणते मुद्दे आहेत? आपल्या मताबरोबर म्हणजे यवतमाळचा विकासच नाही आहे. रस्ते वगैरे झालेले काहीच आहे? नाही. ते एक रेल्वे आलेली आहे 10 वर्षातली, फक्त 31 किलोमीटर पर्यंत आलेली हो, आहे. 10 वर्ष नाही, जास्त झाले. 10 बहुतेक 25 वर्ष त्याला भूमिपूजनाला झाले. आता 10 वर्षात त्याचं काम झालेलं आहे, पण रेल्वे यवतमाळात पोहोचलीच नाही. ते अजून कमीत कमी माझ्या अंदाजाने 20-25 वर्ष लागू शकतो. आणखीन आता नवीन खासदारांनी प्रयत्न सुरू केलेले आहे. चांगलं आता आहे ना, उचलत आहे मुद्दे. हो, आता लोकसभेत त्यांनी उचलला आहे. रेलमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. हो, भाई पण आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. हो. काय वाटते आपल्याला? कोणत्या पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो? इथून हो, काँग्रेस. काँग्रेस का? स्टँडिंग मध्ये भाजप आहे, 10 वर्षापासून भाजपचे आमदार आहेत. आता असं चेंज होणार असं आपल्याला का वाटते? ते कसं आहे, भाजपचा आमदार आहे बरोबर आहे, पण दोनही वेळेस जे निवडून आले ते काही खूप मतांनी आलेले आहे. 1000, 1023, 25 असे तेवढ्याच्या नाही. बरं, मागच्या निवडणुकीत जे मतांची टक्केवारी होती किंवा जे क्वांटिटी होती त्याच्यात फार जास्त अंतर नव्हता. तो अंतर आता नवीन उमेदवार किंवा ते जे उमेदवार राहणार आहेत ते पाठवू शकतात का असं आपल्याला वाटतं? का? याच्या मागे कारण काही काय? विकासाच्यामुळं काही अडचणी आहे, कास्तकारांची अडचणी आहे. कापसाला भाव नाही. सोयाबीन आता माझा स्वतः सोयाबीन भरून आहे 25 क्विंटल. कास्तकार पण गाडी पण चालवतो. आता हमी भाव किती आहे? 4700 रुपये सोयाबीनचं, आणि मार्केटमध्ये भाव कपात 4200-4100 रुपये. पण हे मुद्दे जे आहे आमदारांचे नाही आहेत ना. आणि कोणाची आम्ही वोट कोणाला दिलाय?
बरोबर आहे आमदारांना ते जेव्हा तिथं वरतं सांगत तेव्हा आम्हाला काही मिळणार इकडं मग मागील 5 वर्षापासून हे मुद्दे विधानसभेत उचलले असं आपल्याला वाटते का? काहीच नाही ना. जर असं असतं तर आपल्या यवतमाळमध्ये भाव किती राहिला असता? हमी भावाच्या वरती भाव बरोबर आहे. पाहिजे ना, कमीत कमी 5,000 रुपये, कमीत कमी सोयाबीनला कापसाला 7,000 रुपये. काहीच नाही आहे ना. कास्तकार तिथंच आहे ना. हो, आणि शेतकरी आत्महत्या थांबून नाही राहिले. थांबून यावर्षी जास्ती आहे. यावर्षी एवढं नुकसान आहे शेतीचं पावसामुळे. खूप दररोज काही. शेतकऱ्यांच्या 1 रुपया विषयावर भरपाई नाही आहे. पीक विमा भेटला का? काहीच नाही. कर्जमाफी केव्हापासून नाही मिळाली? माझ्या आजीच्या काळात उद्धव ठाकरे दिली होती त्याच्यानंतर नाही मिळाली आहे.